लपंडाव प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबराट प्रोमो आउट झालेला आहे। आतापर्यंत आपण पाहतोय की एक कोळीण आता ते मासे सोडून मुद्दामच सखीच्या इकडे गेलेली आहे। पण ज्या वेळेला सखीला अटक झाली त्यावेळेला मात्र आता कानाने जंग पछाडत मात्र आता हे सगळं कुणी केलंय, काय केलंय या सत्याच्या पर्यंत तो आता पोहोचत त्या कोळिणीच्या पर्यंत सुद्धा आता पोहोचलेला आहे। हो प्रेक्षकांनो, कान्हा कोळिणीपर्यंत कसा पोहोचला आणि त्या कोळिणीने नाव घेतलंय ते म्हणजे इकडे आता मनस्विनीचं। पोलीस स्टेशनला एकच हाहाकार झालाय आणि त्यानंतर पत्रकार, मीडिया या सगळ्यांना बोलवत कशा पद्धतीने एक आई आपल्याच मुलीला अडकवण्यासाठी हा सगळा घाणेरडा प्रकार करू शकते का। आणि इथूनच आता ही तिची आई नाही आहे तर आता मावशी आहे हे सांगण्याची आता इकडे हे सुरू झालेली आहे। आणि या सगळ्यामध्ये सगळे पत्रकार मात्र आता आई नावाच्या या मावशीच्या तोंडावरती काळं फासत आई नावाच्या या आता व्यक्तीला काळीमा लावणारी ही व्यक्ती, आईच्या नावाला काळीमा लावणारी ह्या व्यक्तीची कशी हक्कलपट्टी झाले किंवा आता या सगळ्यामध्ये त्या कोळिणीने काय सांगितलंय, कोणती धमकी हिने दिली होती, सगळं सविस्तरपणे पाहूया। मनस्विनीचा पर्दाफाश करण्याचा आलेला आहे। इकडे ज्या वेळेला त्या माशाच्या पोटामधून हे सगळं निघालंय, सखी, दाभाडे मावशी आणि जानू या तिघींना सुद्धा आता समजलेलं आहे। म्हणूनच आता 2,500ची एक सुरमई असताना तिने 1200च्या 2 अशा 2 सुरमई आपल्याला आता दिलेल्या आहेत। आणि त्यानंतर त्या पोलिसांनी बरोबर त्याच वेळेला ये डायरेक्ट सुरमईमध्ये हात कसा काय घातलाय, हे सगळं आता इकडे सगळ्यांना जरा संशयास्पद वाटत आहे। काहीतरी गडबड आहे म्हणूनच डायरेक्ट पोलीस तिकडे आलेत आणि पोलिसांनी त्या आता सुरमईलाच डायरेक्ट हात कसा काय घातलाय, काय गडबड असू शकते म्हणून आता इकडे सगळेच जण गडबडलेत। पण त्यावेळेला पोलीस कोणताही विचार करायला वेळ देत नाहीयेत आणि सखीला तिकडून आता घेऊन चाललेले आहेत। ज्या वेळेला पोलीस आता सखीला तिकडून घेऊन चाललेत आणि त्याच वेळेला मात्र आता लगेचच इकडे कान्हा थांबवण्याचा प्रयत्न करतोय। पण आता पोलिसांना काही ऐकायचंच नाहीये किंवा आता पोलीस या सगळ्यामध्ये काही ऐकायला तयारच नाहीयेत। आणि म्हणूनच आता इकडे कान्हा विचार करतोय ते काही नाहीये, मला काहीही झालं तरी सुद्धा सखीची याच्यातून निर्दोष सुटका करायला पाहिजे। आणि म्हणून आता कान्हा इकडे सखीला सोडवण्यासाठी पोलीस स्टेशनला निघालेला आहे। सखीला काहीच कळायला मार्ग नाहीये, पण तिला इतकं मात्र 100% समजलेलं आहे की हा सगळा कांड करणारं दुसरं तिसरं कोणी नाहीये तर आता मनस्विनी सरकार यांनीच हे केलेलं आहे। तोपर्यंत मग आता इकडे कान्हा काही विचार करणार, कान्हा काही प्रोसेस करू शकणार त्याच आधी फोन आलेला आहे मनस्विनीचा कान्हाला। आणि मनस्विनी कान्हाला सांगते, काय कसा वाटला माझा डाव, म्हणजे ही सरकार कधीच हरत नाहीये, काय कसं वाटलं, म्हणजे आता सखीला या नाही तर त्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आता अडकवणारा प्रयत्न मी करणार आहे आणि तू काहीही करू शकत नाहीयेस, कितीही हातपाय मारलेस ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू सखीला कधीच वाचवू शकणार नाहीस, म्हणजे नाहीस, एक नाही 2 कुठच्या ना कुठच्या प्रकरणामध्ये तरी सखी अडकणार। कान्हा विचार करते, नाही काय झालं असेल हे सगळं, सखी मॅडमना अडकवण्यासाठी हा जो काही डाव रचलाय या डावात सखी मॅडम कशा अडकल्यात, काय अडकल्यात हे सत्य मला शोधून काढायला पाहिजे। कान्हा फोन ठेवतो, दाभाडे मावशी तो आता विचारते, मावशी काय झालं, म्हणजे ही मच्छी आणली तरी कुठून तुम्ही आणि या मच्छीच्या आतमध्ये हे सगळं कसं काय। आणि यावरती त्या सांगतात, अरे काही नाही, ती आता आली होती कोळीण आणि कोळीण आल्यावरती ती आता आम्हाला म्हणायला लागली की 2,500ची मच्छी आहे, तू न कापता घेतलीस ना तर मी तुला स्वस्त देईन। आणि आत्ता माझ्या लक्षात येत आहे की ती आता म्हणूनच इकडे आली होती। आणि त्यावरती मग आता इकडे दाभाडे मावशी सांगायला लागतात, माझ्यामुळे सखीच्या बाबतीत आता हा सगळा प्रकार घडत आहे। मला खरंच खूप या सगळ्याचे लाज वाटत आहे की हे सगळं आता नालायक मनस्विनी करत आहे। आणि त्यावरती मग आता कान्हा म्हणतो, काकू मला एक गोष्ट सांगाल का, ती नेहमीची कोळीण होती का। यावरती काकू सांगतात, म्हणजे नाही, म्हणजे नेहमीचीच असं म्हणता येणार नाहीये, पण हा ती इकडे येते, म्हणजे फ्रिक्वेंटली आधीमध्ये येत असते, ती कधीमध्ये येते, असं अनोळखी कोळणीकडून मी घेणारच नाही ना, ती कधीतरी येते, नेहमीच येते असं नाही, किंवा मी हिच्याकडून नेहमीच घेते असं पण नाहीये। असं म्हटल्यावरती कान्हाला मात्र आता सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत। कान्हाला समजलंय की हे सगळं केलेलं आहे आणि तो सांगतो की ठीक आहे, मला कोळीवाड्यात जायलाच पाहिजे। आणि कान्हा इथे आता मोठा डाव रचण्याचा प्रयत्न करतोय। कान्हा आता सखीला सोडवण्यासाठी काही करणार आहे। बरं
कान्हा घरी आलाय आणि सखीच्या आईने म्हणजे आता इकडे अपर्णाने सगळं सखीच्या सासूबाईने म्हणजेच कान्हाच्या आईला सगळं समजलेलं आहे की नक्की हा सगळा काय प्रकार आहे, किंवा आता टीव्ही वरती सतत न्यूज येत आहेत आणि ती एकदम घाबरी झालेली आहे. काय रे कान्हा, हे सगळं काय आहे? यावरती कान्हा म्हणतो काही नाही, सरकारने तिला आता अडकवण्याचा हा काही डाव रचलाय ना, मी तो डाव हाणून पाडणार आहे. आणि त्यावरती आजी आता सांगायला लागते, हे सगळं तुला करायची काही गरज नाहीये. कशासाठी हा सगळा प्रकार, अट्टहास? यावरती अपर्णा सांगते, नाही काहीही झालं ना तरी सुद्धा माझ्या सुनेला तू आता माझ्या समोर घेऊन ये. ती निर्दोष आहे ही गोष्ट मला माहिती आहे आणि त्याचसाठी मी तुला सांगते कान्हा, काहीही कर पण आता माझ्या सुनेला तू इकडे घेऊन ये. कान्हा म्हणतो, आई मी तुला वचन देतोय, मी आता या सरकारला धडा शिकवत, तिला आता घेऊन येणार म्हणजे येणार. असं म्हणत कान्हा निघत असताना आजी सांगायला लागते, एक काम कर, बाकी काहीही कर पण आता त्या सरकारला धडा मात्र शिकव, पण त्या सखीला सोडवायची काय गरज पडले? यावरती आता इकडे कान्हा सांगायला लागतो, आजी तू काळजी करू नकोस ग, तू जितकं सखीला काही वाईट समजत आहेस ना तितकी वाईट ती अजिबात नाहीये. तू आता तिच्याबद्दल उगाचच गैरसमज करून घेतेस. यावरती मात्र आता आजी सांगायला लागते, अजिबात नाही, मी कुणासोबतही गैरसमज केलेला नाहीये. मला आता माहिती आहे काहीही झालं ना तरी सुद्धा ती सखी पण तुझा वापरच करून घेणार. यावरती तो म्हणतो, नाही मा, अगं तुम्ही जो विचार करताय ना तो आता मा चुकीचा आहे पुरा. असं म्हणत मात्र आता तो समजावतोय आणि तो कोळीवाड्यात निघून इकडे तोपर्यंत सरकार आता सांगायला लागते, बघितलं, गौतमला सांगायला लागते, बघितलंस का, माझा डाव आता तुझ्या लक्षात आलाच असेल. तुम्ही कितीही प्रयत्न केलेत ना सखीला या सगळ्यामध्ये आता मात्र वाचवण्याचे किंवा सखीला मात्र आता निर्दोष सिद्ध करण्याचे, पण तरी सुद्धा हा प्रयत्न मी प्रत्येक वेळेला हाणून पाडणार आणि याचं जिवंत उदाहरण मी तुम्हाला आत्ता दिलेलं आहे. बरोबर आहे ना? अजून काही उदाहरणं जर का हवी असतील ना तर मला सांग. सखीच्या बाबतीत आता याच्यापेक्षा महाभयंकर काहीतरी होऊ शकतं. आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते ती की म्हणजे सखी ही सांगायला लागते, मनस्विनी काहीही झालं ना तरी सखीला मी आता सोडणार नाहीये. यावरती गौतम म्हणतो, तू जितकं काही करण्याचा प्रयत्न करशील ना तितकाच कान्हा पेटून उठेल आणि तुला या सगळ्यामध्ये धडा शिकवल्याशिवाय आता तो गप्प बसणार नाही म्हणजे नाही. तू कितीही काहीही कारस्थानं कर. असं म्हटल्यावरती मात्र आता ते सांगायला लागते, ठीक आहे बघूया आता या सगळ्यामध्ये घरामध्ये रंगेहात पकडली गेल्यावरती सखी आता कशी या सगळ्यामधून सुटू शकते ती. असं म्हणत तिने आता मोठाच तमाशा करायचं ठरवलंय. बरं तोपर्यंत कान्हा कोळीवाड्यात गेलाय आणि मावशी जी 2,500ची सुरमई 1,200 रुपयाला 2 दिल्यात ना त्यातल्या मला सुरमई पाहिजेत. असं म्हटल्यावरती मावशी आता गडबड आणि त्यावरती ती म्हणते, मेल्या चल इथून. यावरती तो म्हणतो, असं कसा जाईन मी, तू जी आता सुरमई दिलीस ना त्यातलेच मला हे दे. म्हणजे तू आता ड्रगचा धंदा करतेस ना म्हणूनच त्याच्यामध्ये सुरमई होती ना, मला पण दे आणि इतक्या स्वस्त असतील ना तर आता मला सुद्धा पाहिजेतच. असं म्हणत तो आता हट्टालाच पेटलाय, मला लवकरात लवकर सुरमई पाहिजे. आणि त्यावरती मग आता इकडे ती मावशी चिडले आणि मावशी सांगायला लागते, आत्ताच आता निघ इथून तू. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतो की सखीला तू आता दिलेस ना हे, तसं मला पण दे. मावशी काही ऐकायला तयार नाहीये. तो सांगतो, ठीक आहे मग आता तुला जर का मला द्यायचं नसेल ना तर आत्ताच्या आत्ता मी पोलिसांना बोलवतो. पोलिसांना बोलवल्यावरती मग आता पोलीस हे सगळं पाहतील आणि त्यानंतर पोलीस शिक्षा देतील. म्हातारी गयावया करायला लागते आणि गयावया करत आता ती सांगायला लागते, नाही मी सांगते सगळं. आणि असं म्हटल्यावरती डायरेक्ट तिला घेऊन आलेला आहे तो म्हणजे इकडे आता कबीर ताबडतोब पोलीस स्टेशनला. आणि पोलीस स्टेशनला आल्यावरती मात्र आता इकडे कबीर सांगतोय, बोला सांगा. आणि त्यावरती मग आता मनस्विनीकडे बोट दाखवत ती सांगायला लागते की हिनी मला सांगितलं होतं हे सगळं करण्यासाठी, मला धमकी दिली होती की तुझा व्यवसाय आता बंद करून टाकेन, नाहीतर मी का करेन, सखीसारख्या लेकीला मी का करेन, मी तिच्याकडे नेहमी जातो आणि आता नेहमी माझ्याशी खूप प्रेमाने बोलते ती, मी कशासाठी हे सगळं करेन. पण हिनी मला धंदा बंद करण्याची धमकी दिली आणि मला सांगितलं की हे 2 फिश तिला इतक्या रुपयाला दे. पण मला बाकी काहीच माहीत नव्हतं की ह्याच्यात काय आहे काय नाही आणि कापायचे नाही असं सुद्धा हिनेच सांगितलं होतं. बस याच्या पलीकडे मला काही माहीत नाहीये. कान्हाने आता जंग पछाडत इकडे आता सरकारची सगळी भांडी आता फोडत सरकारला एक्सपोज केलेलं आहे आणि सरकार या सगळ्यामध्ये चांगलीच आता अडकलेली आहे. एक कोळीणीने तोंड उघडल्या कारणाने सरकारला मात्र आता
शिक्षा मिळणार का? येणाऱ्या भागात सगळं